नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विजय। मध्ये आपण एक व्हिडिओ घेऊन आलतो की पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात सनबर्निंग होती, बरोबर। त्यातच आपलं एक पर्याय व्यवस्था म्हणून नाशिकमध्ये आज आपण दुगावमध्ये थेटे साहेबांच्या इथं आपण प्लॉटला व्हिजिट करायला आलोय आणि महाराष्ट्राचे पेरू मार्गदर्शक गुटले सर यांना पूर्ण मार्गदर्शन चालू आहे। तर गुटले सरांनी हा प्रॉब्लेम यायचा आहे असं भाकीत करून सरांना 1 महिना आधी वरून साडी आणि खाली फ्लड पाणी अशा 2 पद्धती करायला सांगितल्या। तर मला आमच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रमाणात सनबर्निंगचा इफेक्ट असा जाणवला, पण इकडं आल्यावरती सनबर्निंग काय आहे हे मला लक्षातच येत नाहीये की काय चमत्कार काय झाला नेमकं। तर गुटले सरांनी योग्य वेळी योग्य नियोजन दिले, शेतकऱ्याचा बराच होणारा लॉस हा सरांनी एकदम प्रॉपररित्या थांबवलाय आणि पर्याय व्यवस्था म्हणून स्वस्तात मस्त आणि सनबर्निंगला पर्याय म्हणून वरून असं साडीचं आच्छादन केलेलं आहे। एकदम कमी खर्चामध्ये हा झालेला आहे। सर किती खर्च आला या साडीला? आपल्या 1.5 एकरचा प्लॉट आहे, साधारणतः 13-14 हजार रुपये याला खर्च येणार। 1.5 एकर म्हणजे समजा तो 7-8 हजार रुपये। हो 7-8 हजार रुपये। ही 15 रुपयाला एक साडी भेटते। 15 रुपयाला 15 रुपयाला एक साडी। शेतकरी मित्रांनो 15 रुपयाला एक साडी आणि कपड्याचा बी तपास केला आणि तुम्ही ऐकायला भेटलं। कपड्याचा तपास केला, पण कपड्याला 1.5 एकरला आहे ना 80-90 हजार रुपये लागत होते। म्हणजे क्रॉप कव्हरला 80 ते 90 हजार रुपये खर्च आहे आणि साडीला 12 ते 13 हजार रुपये एकरी खर्च आपला पूर्ण आहे कव्हर झालाय। गुटले सरांचं मार्गदर्शन पूर्णपणे एकदम 100% गुटले सरांचं मार्गदर्शन एकदम चांगलं। फ्लडिंग करायला चॅलेंज नाही, फ्लडिंग करायला सांगितली ते नाही। इधर देखो हरियाली आ गई डायरेक्ट, वो जैसे बारिश में पानी होता है ना। देखो काय आजची तारीख सांगा वाटलं म्हणजे हे मागचं दाखवू राहिले। यस सर, अख्खं गवत उघडलंय आणि थंडावा राहतो, गारवा राहतो ना। सर आम्हाला 2 पेरू दाखवा काढून की खरंच सनबर्निंग आहे का नाही, आम्हाला पाहू द्या। पेरूची क्वालिटी बघा, पूर्ण पेरू उन्हामध्ये नाही, पेटा नाही साहेब, असं नाही ते चट्टा नाही आणि काहीच नाही। अजून इकडे या वाटलं तर अजून क्वालिटी माल अशा प्रकारचा चाललाय। या इकडे अजून दाखवू आपण तुझा। हे पाय लई झाड याच्यातलं नाही, लई गर्दीतलं नाही बरं का। हे झाड गर्दीतलं नाही, छोटं झाड आहे आणि पूर्ण उन्हामध्ये दिवसभर झाड हे पूर्ण उन्हामध्ये। वरून जर ऊन पडणार ना सेपरेट पडणार। या ना हे पहा काय क्वालिटी, मालाला क्वालिटी बघा काय हे पण दाखवा उघडून ओपन करून। म्हणजे हे झाड उन्हात आहे म्हणून आपण इथलं हे करतोय बघा। आणि पूर्ण हे झाड उन्हामध्ये, सनबर्निंगचा नामो निशाण नाहीये। तर शेतकरी मित्रांनो नक्कीच गुटले सर आपलं हे मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलंय। शेतकऱ्याचा विश्वास शेतकऱ्यांसाठी सगळ्या गोष्टी आणि शेतकऱ्यासाठी त्याच्यासाठी लय स्वार्थ आहे का लय त्यांना काहीच नाही। आता त्यांचं केलंय, खाली गवत पण बोलताय ना, असं नाही काय पावसाळ्यासारखं गवत केलंय आम्ही। सरांचं काम बोलते। तणनाशक मारत होतो मी, सर या तणनाशक मारत होतो, पण सर म्हणे नाही गवतच पाहिजे त्याच्यामध्ये। सर म्हणते तसं चालू आहे। हो सर म्हणतील तर 100% आपल्या मनाने कुठलंच नाही। सर नाही आले तरी फोनवर मी विचारून घेतो, सर असं काय करायचं, सर मला सांगता, मी त्या पद्धतीनं पावडर घेऊन येतो आणि त्या पद्धतीनंच करतो काम। सनबर्निंग विषय मोठा आहे, पण त्याला पर्याय व्यवस्था म्हणून गुटले सरांनी त्यांच्या जे कन्सल्टिंग खाली प्लॉट आहेत त्यांना अशा प्रकारचं नैसर्गिकरित्या आणि कमी खर्चातलं एकदम पर्याय व्यवस्था करून दिलाय। ह्याने काय होईल, शेतकऱ्यांचं सर आज लाख रुपये नुकसान होणार नाही। 10-15 हजारात झालंय समजा, 20 हजारात जर तुमचं काम झालंय 80 हजार रुपये वाचताय ना। काय पाहिजे नाही, काही नाही, अनुभव काही विषय नाही, लोकांचं ते चालू आहे आज। कमी खर्च आणि कोणाला घेणं देणार नाही, शेतकरी वाचेल का जाता येते काय म्हणजे सरांचा मोठो आहे कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न। शेतकरी वर्ग असा की खर्च करू शकत नाही। खूप सारे लोक पर्याय व्यवस्था बघून घ्या, एकदम इथून तिथून आहे, असं काही नाही का भैया पुरतच आहे गल्ले प्रत्येक सर केलेलं। मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये। नक्की सर, नक्की सर, नक्कीच। थँक्यू, नमस्कार। नमस्कार।